शुभम चौधरी आणि त्याच्या सोबतीला फलंदाज संजय भगत अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्या इन्फॉर्म फलंदाज शुभम चौधरी आपण पाहतो स्ट्राईक वरती पनवेल विभागामध्ये खरे तर धुमाकूळ घातला या फलंदाजांना. मी जवळून पाहतोय या संघाच्या मॅचेस, आम्ही कॉमेंटला देखील असतो तिकडे, त्यावेळेस शुभम चौधरीचा खेळ आम्ही जवळून पाहिला आहे. आपण पाहिला वाघोबा चेस्कामध्ये देखील शुभमचा खेळ भरपूर चांगला झाला होता. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या दोस्ती चषकामध्ये देखील शुभमने चांगली बॅटिंग केली होती आणि तोच शुभम चौधरी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. स्ट्राईक खेळवरती ग्रेट सिग्नल 3-2-1 लेग स्प्लिट हलक्यात आणि गॅप शोधली आहे. क्षेत्ररक्षकापासून चेसिंग लांब आहे, अडवूनच थोडंसं कठीण जाईल, परंतु शेवटच्या मोमेंटला स्वतःचा जीव झोकात घालवलं क्षेत्ररक्षकानं हा एअरफट दाखवलाय. असे एअरफट मी तर म्हणेन कांडोले संघाच्या खेळाडूंनी जर दाखवले असते तर कदाचित ते सामना जिंकले असते. पण ते इथून सुरुवातीपासूनच वाऱ्याची वाडी क्रिकेट संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते वाऱ्यावाणी धावतात चेंडूच्या मागे, त्यामुळे इथून मी इथं म्हणेन 2 धाबा क्षेत्ररक्षकांना वाचवल्या. 2 धाब्यांची किंमत काय असते ना ती शेवटच्या मोमेंटला कळते. या धाबा आता जाणीव होणार नाहीये की 2 धाबा वाचवल्यात, पण सामना शेवटच्या बॉलवरती शुभम चौधरीचा फटका फसलाय की जाईल हा प्रश्न होता, परंतु पंच दर्शवतात मॅक्सिमा भेट आणि शुभम चौधरीने केला आगाज, ठोकलाय षटकार डीजे. डेफिनेटली शुभम चौधरी नावच नाहीये तर सध्या ते ब्रँड आहे आणि तो दाखवतोय पनवेलचा ब्रँड. शुभम चौधरीने ठोकलाय हा बालपती षटकार. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, डोड आहे तलवार लगीत छगी नाही तो आभादे सरळ पाठन धावा येत आहेत, परंतु इथून जो जे म्हटलं जातं ना की सीधी उंगली से घी निकलते, तो टेढ़ी करने की क्या जरूरत है. सरळ बॅटनं धावा येत आहेत, मग इथून रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी दुखापत झाली असं वाटलं, बॅट पायावरती तिकडे लागलेली आहे. शुभम चौधरीच्या रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून स्वतःवरती नीरज असेल कारण त्यानं षटकार ठोकला होता आणि त्यानंतर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो सक्सेसफुल ठरलेला नाही आहे आणि इथून येतो डॉट बॉल. 3 चेंडू त्यानं खेळले, तसं 8 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या देखील 8 पाहायला मिळते. संजय भगतला आपण पाहतोय नो स्ट्राईक खेळला, तो अजून एकही बॉल खेळलेला नाहीये. शुभम चौधरीचा फुल टॉस बॉल स्ट्रेट ऑफ राईटचा फटका लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्यामुळे इथून धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. थोडासा प्रेशर शुभम चौधरी वरती सध्या पाहायला मिळतोय. डॉट चेंडू त्यानं 2 खेळलेले आहेत या पहिल्या पॉवरफुलच्या षटकामध्ये. खबाते गोलंदाज जयला आपण पाहतोय आणि जय सध्या जय जय कार करतोय. शुभम चौधरीला सलगचे 3 डॉट चेंडू त्यानं फेकलेले आहेत. तोच शुभम चौधरी ज्याचा पनवेल विभागामध्ये सध्या धबधबा आहे, तसा नावाचा ठंका वाजतोय आणि त्याच्या आगे 3 डॉट बॉल. आपली लाईन पाहावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. पंच सुरेश निरगुडा सर इशारा करताय त्या ठिकाणी इट इज बॅट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय आणि एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना पनवेल गाडीची टीमची धावसंख्या बिनबाद 9 अशी स्थिती पाहायला मिळते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. शुभम चौधरीसाठी हा बॉल लावडा फील, शरीराचा वेग होता, परंतु इथून अपील मध्ये जोश जास्त उत्साह कमी पाहायला मिळतो. इथून इशारा करत आहेत पंच षटक समाप्तीचा. पहिला षटक समाप्त झालेला आहे, बिनबाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शुभम चौधरीनं 6 चेंडू फेस केलेत, 1 षटकार जर वगळला तर जयनं चांगली गोलंदाजी केली आहे. शुभम चौधरीला रोखलाय. शुभम चौधरीच्या आगेच त्यानं 3 डॉट बॉल फेकले आहेत आणि चांगली वापसी देखील षटकारानंतर त्याने केली आहे.
10 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. संजय भगत पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक केला पाहायला मिळेल. भगवान दादा भगत यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. भगवान दादा भगत आपण या मंचावरती, तुमची जागा तिकडे नाही आहे, तुमची जागा इकडे आहे, आपण मंचावरती या असे विनंती आम्ही तुम्हाला या ठिकाणी करतोय. शिवसेना व भारतीय जनता पार्टी शीर्षक 2026च्या पर्वामध्ये आपण पाहतोय भगवान श्री भगत यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा ऑर्गनाइज आणि इतकी मोठी स्पर्धा घडवण्यासाठी मी तर म्हणेन खूप मोठं धाडस करावं लागतं आणि ते धाडस आमचं भगवान दादा भगत यांनी केलेलं आहे. ही स्पर्धा घडवण्याचं एकमेव कारण त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि भक्ताची वाडी गावाने पाहिलेलं स्वप्न खरं तर सातत्यानं उतरत असताना हे सगळे कमिटी आणि त्यांचं सगळे गावातले ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं पण मनापासून आभार व्यक्त करूया. स्पर्धेसाठी पुन्हा एकदा लाऊड अफेल परंतु आमचं पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत. अगदी ऑफिशियल पंच आपल्या आदिवासी समाजामध्ये जर उल्लेख केला ना इव्हन जोडी तर मी नक्कीच आवर्जून नाव घेतो की सुरेश निरगुडा सर आणि हरी दोरे सरांना की आपल्या आदिवासी समाजामध्ये अगदीच ऑफिशियल आणि प्रोफेशनल पंच कोण असतील तर या दोन पंचांकडे देखील आपण पाहिलं जात आहे आणि ते ऑफिशियल प्रत्येक स्पर्धेमध्ये, मग ती स्पर्धा खालापूरमध्ये असो, ती स्पर्धा पनवेलमध्ये असो किंवा ती स्पर्धा आणि कुठल्या तालुक्यामध्ये असो, आपल्या ऑफिशियल तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यांना एवढी माग आहे सध्या की त्यांना दिवसा देखील झोप नाही आहे आणि रात्री देखील झोप नाही आहे. डे नाईट फॉर्मॅट मी तर म्हणेन करून ते फक्त तेच करू शकतात. त्यांना मी मगाशीच विचारलं होतं सुरेश निरगुडा सरांना की मग तुम्ही एवढा रात्रीमध्ये झोपत नाही आहे, मग दिवसा सुद्धा त्यांना ऑर्डर असते कुठे ना कुठे, परंतु मग झोपता कधी हा प्रश्न त्यांना विचारला होता. परंतु ते त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला सवय आहे परंतु स्वतःला खरं तर देखील वेळ दिला पाहिजे, स्वतःच्याकडे देखील आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आपण पाहतोय या ठिकाणी डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली समीरनं, म्हणजे असं वाटलं होतं की या षटकामध्ये धावा येतील परंतु शुभम चौधरीला रोखण्यामध्ये यश आलेलं आहे. ओ शुभमचा तडका लॉंग ऑफचा डोक्यावरून ठोकलाय. हा खणखणीत आवाज करणारा संगीतमय फटका सारे ग म प धणीसा 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 आलाय षटकार शुभम चौधरीच्या बॅटमधून. बघा शुभम चौधरी मी इथं म्हणेन मागच्या 2-3 चेंडू त्याच्या शरीरावरती लागले, बॅट त्याच्या पायावरती लागली. जे म्हटलं जातं ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा घेऊन शुभम चौधरी मैदानाच्या आतमध्ये येईल का? षटकार ठोकल्यानंतर यावेळेस जेलसाठी संधी होती परंतु पुन्हा एकदा लोमन लँड्समध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय आणि याही बॉलवरती स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना पुन्हा एकदा शुभम चौधरी आपल्याला पाहायला मिळतं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती 19 धावा, एकही विकेट अजून गमावली नाहीये. विकेट हातामध्ये भरपूर आहेत पनवेल गाडीसूर टीमच्या, पण तो येणारे 12 बॉल आणि अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टार्गेट कितीचा असेल, टार्गेट किती सुरक्षित असेल. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की 56 धाबा देखील सुरक्षित नाहीये. मागच्या मॅचचा आपण टार्गेट उल्लेख केला, कांडोली संघाने 56 बनवल्या होत्या, 55 बनवल्या होत्या, 56चा पाठला करत होते पण त्या धाबा उन्मळ संघानं मी तर म्हणेन 100च्या बॉलवरती चेस केल्या होत्या. त्यामुळे इथून पनवेल गाडूश्वर संघ देखील विचार करत असेल की 50चा आकडा आपल्याला कसाही पार करायचा आहे, कारण गोलंदाजी त्यांच्याकडे भरपूर चांगली आहे. त्यामुळे इथून शुभम चौधरीला आता एक्सलेटरवरती पाव द्यावा लागेल. त्यांना आतापर्यंत आपण विचार केला 11 बॉल आणि 16 धावसंख्येवरती तो खेळतोय. स्ट्राईक रेटचा जर आपण विचार केला तर हा त्याचा स्ट्राईक रेट कधीच नसतो, त्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी सध्या मैदानावरती करतोय.
स्वतःवरती निराश असेल, बॅटवरती बॉल येत नाहीयेत, प्रॉपर कनेक्शन होत नाहीयेत, अशा परिस्थितीमध्ये मी तर म्हणेन शुभम चौधरी सध्या टेन्शन वाढत चाललेलं आहे. डगआउट मधून देखील इशारे येत आहेत, डगआउट मधून देखील काही थोडेसे सूचना येत आहेत की जावा आपल्याला बनवायची आहेत, टार्गेट आपल्याला थोडंसं पुढे न्यायचं आहे. पण इथून संजय भगत शॉर्ट पिच लेन्सचा बॉल मिड विकेटला. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती विलास, आणि विलास वरती मी इथं म्हणेन ना षटकार ठोकलाय. शुभम चौधरी ऑन फायर वन्स अगेन. दुसऱ्याही बॉल वरती शुभम न दाखवलाय आसमान गोलंदाजाला आणि सलगता येतोय दुसरा षटकार. ठोक डीजे वाले झोपलेत आता आमच्या, त्यामुळे आता आम्हालाच ठोकावं लागेल सगळं जे काय आहे ते. पण इथून शुभम 2 षटकार ठोकल्यात. डीजेचा वापरही केला जात नाही. शुभम तिकडे तडाख्यावरती तडाखे चढवतो. आता त्याची बॅट बोलायला लागली आहे आणि या 7 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वरती. 33 विदाउट 0 विकेट लॉस. विकेट हातामध्ये आहेत भरपूर, परंतु इथून शुभम आता जो स्ट्राईक रेट होता तो वाढवण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे. 14 मध्ये 29 वरती आता तो खेळतोय. संजय खेळतोय 2 बॉल 2 धावसंख्येवरती. टीमची टोटल धावसंख्या 33 आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये प्रेशर 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 आहे. आता गोलंदाज विलास वरती 2 षटकारानंतर या मॅचचं गणित आता पलटताना दिसतंय. जे कुठेतरी पकड मजबूत केली होती वाऱ्याची वाडी संघाच्या गोलंदाजांनी, त्यावरती आता पाणी फेरलं जात आहे. जणू काय शुभम आता त्याच्या रंगामध्ये आलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा लुवर फुल टचचा बॉल आणि त्याला दिला फेकून बॉर्डर लाईनच्या पलीकडा. 1 बाउन्स 4 धावा चौकार. शुभम बघा डगआउट मधून इशारे येत होते, रनआउट हो, विकेट विकेट खालो, पण त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला. मैं हूं ना, मी आहे, तोपर्यंत टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि त्याने ते सिद्ध देखील केलाय. शुभम चौधरी त्याला का पनवेलमध्ये त्याचा धबधबा आहे तो त्यानं आज सिद्ध केलाय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वन्स अगेन. दुसऱ्याही बॉलवरती पुन्हा एकदा दुसरा चौकार. पलटवार का असतो हे दाखवत असताना शुभम चौधरीने ठोकलाय अजून एक खणखणीत आवाज करणारा हा चौकार. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर मध्ये 19 होत्या आणि या ओव्हर मध्ये आल्या त्या 23 धावा. भावा या 23 धावा तुम्हाला भरपूर माग ठरतील. विलास या 23 धावा खर्च केलेल्या आहेत. एकही विकेट गमावलेली नाहीये. टीमची टोटल धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचली आहे. एकूण 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. वाऱ्याची वाडी क्रिकेट संघ आता विचार करतोय की कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी आणायचं गोलंदाजी ट्रॅक वरती, कारण शुभम चौधरी सध्या चौकार आणि षटकाराचीच भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा 12 मध्ये 17 धावा होत्या त्याच्या आणि आता 16 मध्ये 37 आहेत. हे असतो क्रिकेट मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना हे सांगणं खूप कठीण आहे. 12 मध्ये 17 आणि 16 मध्ये 37 ही तर खासियत आहे ना क्रिकेटची. गोलंदाजीसाठी महेंद्र आपण पाहतोय शेवटचा अंतिमचा षटक घेऊन आला. आडवा बॅटनं थोडासा बचाव करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाचा शरीरापासून थोडासा लांब ठेवला चेंडू, परंतु संजयला तेच काम करायचं आहे की शुभमला स्ट्राईक द्यायची. त्यामुळे पहिल्या बॉलवरती शुभम स्ट्राईक शोधा जवळ ठेवत आहे. त्याला
16 मध्ये 37 वरती तो बॅटिंग करतोय. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे ह्या मॅच मध्ये. पुढे सरसावलेत परंतु पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंच इशारा त्या ठिकाणी करताय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धाव बघा पनवेल गाडेश्वर टीमला आम्ही सूचना देतोय आयोजकांकडून ज्या येत आहेत की डगआउट मधून आवाज द्यायचा नाहीये आणि आता पॅलेंटीला समोर जावं लागेल. या सूचना आयोजकांच्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा वन्स अगेन दुसरा चेंडू वाईट. या ठिकाणी गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळतोय. शुभम आहे समोर त्यामुळे थोडासा प्रेशर गोलंदाजावरती सध्या पाहायला मिळतोय. शुभम चौधरी हे नाव मित्रांनो चर्चेमध्ये आहे सध्या आणि त्या नावाचा डंका देखील याही मैदानावरती वाजलाय. शॉर्ट पिच बॉल फटका बसलाय उंच गेला क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु लोमन लान्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय आणि इथून 2 धाबा ह्या चेंडूवरती खरेदी मिळत आहेत. स्वतः निराश असेल शुभम या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॅट आणि बॉलचा त्यामुळे 2 धाबा इथं पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल धाबा संख्या 47 विदाउट 0 विकेट लॉस. एकही विकेट गमावलेली नाहीये. शुभम साथ धडाका पुढे सरसवल्यात आणि इथून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आयवा कॅच त्या ठिकाणी जर पकडलाय तर इथे जर आमच्या मी तर म्हणेन दिनेश दादा रसाला असते तर कदाचित 2000 रुपये मिळाले असते प्रेक्षकाला. साहिल होते त्या ठिकाणी. साहिल 2000 गमावलेत कारण दिनेश दादा नाही आहेत आता. उद्या आम्ही नक्कीच तुमचं अनाउन्समेंट करू की एक आयवा कॅच पकडली होती. षटकार टोकलाय फलंदाजानं. शुभम पंचांचं स्विंगर ऑन ओ यू टी. शुभमचा खेळ समाप्त. अखेरकार पहिली विकेट वाऱ्याची बडी क्रिकेट संघाला मिळते आणि शुभम जाणं 19 बॉल मध्ये 45 धावांची धुवाधार साकारली आणि तो मात्र इथून तंबू मध्ये परतलाय. पहिला विकेट गारत पहिला खेळाडू क्रमांक मैदानाच्या बाहेर शुभम चौधरी. बॅक टू द पवेलियन. त्रेपन्न धाबा आहेत 53 विथआउट 1 विकेट लॉस. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 1 षटकार जर आला तर मी तर म्हणेन 60+ धाबा नक्कीच इथून चेस कराव्या लागतील त्या बाऱ्याच्या वाडी क्रिकेट संघाला. परंतु इथून हे 2 चेंडू देखील निर्णायक असू शकतात. थोडीशी निराशा असतील. सुरुवातीला धाबा आल्या नव्हत्या 2 षटकामध्ये परंतु तिसरं आणि चौथं षटक जे आहे ना त्या दोन्ही षटकामध्ये याही षटकामध्ये मी तर म्हणेन धाबा कमी खर्च केल्यात महेंद्रनं आतापर्यंत. 11 धाबा खर्च केलेला आहे 4 मध्ये. हो चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रदीप डावखऱ्या हाताचा अजून एक घातक स्फोटक फलंदाज प्रदीपला आपण पाहतोय परंतु त्याला बीट केलं पहिला चेंडूवरती. डॉट बॉलनं इथून आपण पाहतोय. डॉट बॉल फेकलाय गोलंदाज महेंद्रनं. चांगली गोलंदाजी राहिली आहे मी तर म्हणेन. 1 षटकार जर बघडला या षटकामध्ये टॉप एज विकेट किपर चान्स. एका हाताने पकडला जाईल आणि संपवलाय खेळ प्रदीपचा. दुसरा धक्का पनवेल गाडेश्वर टीमला. बॅट्समन आउट होतोय शेवटचा बॉल वरती. इथून टार्गेट असेल तो 53 धाबा आहेत. 54चा पाठलाग ह्या मॅच मध्ये करायचा आहे. तो अर्थातच टीम वाऱ्याची वाडी क्रिकेट संघाला या धाबा कशा रीतीने बनतील आपण ऐकणार आहोत. आपण घेतो एक छोटासा ब्रेक आणि येस डेफिनेटली. आणि बघा जो
हायेस्ट स्कोअर, ज्या टीमचा हायेस्ट स्कोअर असेल त्या टीमला बाय होता. परंतु इथून मी तर म्हणेन गाडीसोर टीम जी होती ती 53 वरती त्यांचा प्रवास थांबलेला आहे आणि 56 जो हायेस्ट स्कोअर होता मी तर म्हणेन लोभेवाडी टीमचा, त्या टीमला आता बाय मिळालेला आहे. तो सामना पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे इथून सामना असेल, सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल ती अर्थातच इथून बेखरेवाडी आणि त्याच्या विपक्ष असेल फणसवाडी क्रिकेट संघ. हा, आणि नेक्स्ट मॅच असेल ओलमन आणि त्यांच्या मध्ये असेल तो विजेता संघ. जो संघ विजयी होईल त्या संघ ओलमन संघाची सोबत खेळेल. मी त्यामुळे चला टॉस करण्यासाठी यायचं आपण. बेकरीवाडी क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात फणसवाडी क्रिकेट संघ, दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि नेक्स्ट मॅच खरं तर आपल्याला भरपूर चांगली देखील पाहायला भेटेल, कारण सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस 3-3 षटकाच्या असतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. इट्स डेफिनेटली. आणि जो सुरुवातीपासून जो नेम होता ना की रन रेट वरती जास्त टीमचा रन रेट जास्त असेल त्या टीमला सेकंड राऊंडला देखील नेम तोच असेल. ज्या संघाचा धावा जास्त असतील त्याच संघाला बाय दिली जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन जय आणि त्याच्या सोबतीला मोहन, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून 54 धावा संख्येचा पाठलाग खरंच आहे वाऱ्याची वाडी क्रिकेट संघाला, परंतु हा संघ देखील तगडा संघ आहे. शुभम चौधरीचा पहिल्या षटकामध्ये जर धावा खर्च केला ना तर या धावासंख्येचा पाठलाग होऊ शकतो. कारण शुभम चौधरीच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये जर का 15+ धावा आल्या तर येणाऱ्या गोलंदाजावरती दबाव वाढू शकतो, दबाव असू शकतो. कारण शुभम चौधरी एक मी तर म्हणेन चांगला गोलंदाज आहे. पनवेल एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलंच जात आहे अगदी. आणि त्याच्या विरोधात जर का इथून धावा जास्त खर्च केल्या तर कदाचित थोडासा दबाव मी तर म्हणेन वाढू शकतो, तो अर्थातच गाडीचोर टीमवरती. चला सेकंड इनिंग पहिली मॅच असेल. बेकरेवाडी क्रिकेट टीमचं कॅप्टन या ठिकाणी यायचं बघा आलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात फणसवाडी क्रिकेट संघ. फणसवाडीचा या बघा लगेच आमच्या आयोजक, आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमच्या भगवान दादा भगत यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करतो. टॉस बॉक्समध्ये अगदी या स्पर्धा घडवून खरे तर मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून खरे तर राहिलेलं आहे. आणि त्यांच्या खरे तर शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये घेतोय. सेकंड राऊंड पहिली मॅच टॉस बेकरेवाडी क्रिकेट संघानं जिंकलेला आहे बघा. दुसऱ्या मॅच वरती रन रेट वरती बाय असेल ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय असेल तो विचार करू नका. बेकरेवाडी टीमला टॉस जिंकलेला आहे आणि त्याने फिल्डिंग स्वीकारले, त्यामुळे इथून बॅटिंग करायची आहे ती फणसवाडी क्रिकेट संघाला. चला मॅच मध्ये अडबा बॅटनं गॅप शोधली आहे. हिट खा जबा पत्थरचे आंबे किसी से कम नहीं है सांगत असताना बाराचवाडी टीमचे खेळाडू वाईट नंतर ठोकलाय हा खणखडीत असा चौकार शुभम चौधरीच्या अगेन्स्ट 4 धावा. पॉवर प्ले मध्ये धावा शोधायच्या धावांच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज जय आणि मोहन. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, पण तो इथून जय सध्या जय जय कार करतोय आणि त्याने ठोकलाय पहिल्याच बॉल मध्ये चौकार. ओ माय गॉड व्हॉट अ शॉट, अगदी समालन कक्षेला सलामी देत ठोकलाय जय ऑन फायर. दुसऱ्या चेंडूवरती ठोकलाय त्याला हा दुसरा मोठा फटका, यावेळेस षटकार. बाहुबली क्या बात आहे, मनगटामध्ये ताकद आहे आणि ती ताकद दाखवतोय या मैदानावरती. जय नावाचा जय, नावामध्ये जय आहे आणि तो विजय प्राप्त करून देईल का आज वाऱ्याची वाडी टीमला. धावा येत आहेत शुभम चौधरीला,
जशा शुभम चौधरीनं षटकार टोकले होते अगदी त्याला चोख प्रत्युत्तर देतोय जय. या सुरुवातीलाच आक्रमण करण्याचा प्रयत्न, सुरुवातीला दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे जयचा शुभम चौधरी वरती. 3 मध्ये 11 खर्च केला शुभम चौधरी. मी उल्लेख केला होता जर शुभम चौधरीच्या अंगच धावा आल्या ना तर हिला गोलंदाजावरती दबाव असू शकतो. त्यामुळे इथून त्या मिथ म्हणेन इंटेक्शन धावा जमा करायच्या होत्या. त्या डावा आल्या. दुसरा वन्स अगेन यावेळेस खेळाडू कक्षाला सलामी दिली आहे आणि दुसऱ्याही चेंडूवरती हा दुसरा षटकार ठोकलाय. जय 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 ना अजून एक विजयाचा संकटात करणारा हा दुसरा षटकार. क्या बात है जय. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वरती. आसुफाकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. कुठल्या टीमला असेल खतरा हे चेंडू सांगून जाईल. परंतु जय सध्या बाहुबली सारखी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली सारखी ताकद त्याच्या अंगामध्ये आहे. परंतु त्याला इथून मी तर म्हणेन थोडंच थांबावं लागेल या मॅच मध्ये. जर तो थांबला ना या धावसंख्येचा पाठलाग तो करू शकतो. ओ यावेळेस पुन्हा एकदा गरज होती का. आणि इथून मी उल्लेख केला होता की असूप आकडा आहे 17. खतरा मिळतोय फलंदाज जयला आणि त्याने विकेट गमावली आहे. कानवे क्विस्ट पलटवार केलाय शुभम चौधरीनं. ही महत्वाची विकेट जयला परतवलाय. पहिला धक्का वाऱ्याच्या वाडी क्रिकेट संघाला. बॅट्समन जय आउट. डेफिनेटली नवीन फलंदाज सुरेश. जे वादळ गुंगावत होतं मैदानाच्या आतमध्ये जयस ते वादळ शांत केलंय शुभम चौधरीनं. वादळ येण्याच्या अगोदरच इथून शुभम चौधरी आपला बॉल बाला आता दाखवत असताना बारी बारी सबकी बारी फैल तुम्हारी अब हमारी शुभम चौधरी सांगतोय. सुरुवातीला धावा जरूर खर्च केल्या परंतु जशी विकेट जयशी मिळवली आहे आता पलटवार तो देखील करायला सांगतोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉप एज लॉंग स्टॉप रिझनला छत्रशिंग चांगलं झालंय आणि टीम साठी मी तर म्हणेन 3 धावा देखील वाचवल्यात छत्रशिंगकडा. पहिल्या वर्ष खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 4 मध्ये धावा बनल्यात. 54चा पाठलाग करत असताना टीम वाऱ्याची वाडी क्रिकेट संघाच्या ते 18 धावा. इट्स डेफिनेटली येणारे आता 18 बॉल आणि बनवायचे आहेत त्या अर्थात 36 धावा. 18 मध्ये 36 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निलेश. शुभम चौधरीचं जे षटक होतं त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केला शुभम चौधरीने. परंतु जी एक महत्वाची विकेट होती ना जयची ती विकेट मी तर म्हणेन शुभम चौधरीनं डगआउट मध्ये परतवली आहे. ती इम्पॉर्टंट विकेट होती. जय जर थांबला असताना ती मी तर म्हणेन शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेलाच नसता. परंतु जय बाद झालाय. आज सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाणार यामध्ये तिल मात्र शंका नाहीये. प्रेक्षक वर्ग देखील अजूनही या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने थांबलेला आहे. प्रेक्षक आपले मायबाप वर्ग प्रेक्षकांमुळे कुठलीही स्पर्धा अपुरीची असते. प्रेक्षक तिथं सामना पाहण्याला सामना बघायला मजा असते. ही स्पर्धा जी आपण पाहतोय आमच्या भगवान दादा भगत यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली आहे. अगदीच
एक नाव लोकशिकाची स्पर्धा या कौशल्य विभागामध्ये खरं तर पाहायला मिळते आणि आम्ही उल्लेख केला होता की ही नुकती स्पर्धा नाही आहे. ही स्पर्धा जरी यावर्षी पहिले वर्ष असलं परंतु येणाऱ्या 2, 3, 4, 5 वर्षामध्ये ही स्पर्धा जी आहे ना ती उंच शिखराला भरारी घेईल नक्कीच. कारण एवढं खरं तर भगवान दादा भगत यांचं प्रेम आहे. आज या मंचावरती बघा किती लांबून लांबून खरे तर पाहुणे या मंचावरती त्यांच्या प्रेमापोटी खरे तर या मंचावरती येऊन गेलेले आहेत आणि ही त्यांची खासियत देखील राहिलेली आहे. त्यांची बोलक आणि तितकीच मोठी राहिलेली आहे. अजून एक डॉट या ठिकाणी पाहायला मिळतं. निलेश सामना कुठेतरी फसलाय, आता जड होतो आहे बाऱ्याची वाडी क्रिकेट संघासाठी. जे वादळ जय नावाचं जे वादळ होतं ते वादळ शांत झालंय आता. जणू काय धावा कुठंतरी थांबल्यात. फटका हवेमध्ये शतरक्षक जेज करतायत लॉंग ऑफला. शतरक्षकाने केली चूक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. मॅक्सिमम 4 रन नशिबाचा चौकार देतोय. स्प्रे असेल तर घेऊन जा प्लीज. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी, शोल्डर थोडासा पॅच त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय शोल्डरमध्ये थोडीशी चमक आहे. स्प्रे असेल तर घेऊन जायचा अशी विनंती आम्ही या ठिकाणी करतो. चला जास्त टीम मीटिंग करू नका, आपण एकत्रित येऊ नका. जास्त दुखापत असेल तर खेळाडूला आपण बाहेर घेऊन या, नंतर आपण त्यासाठी नाहीच. चला गाडीची टीम आपण एकत्रित येऊ नका. चौकार आलाय फलंदाज ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश हा बॅटमधून खरे तर मिस फील्डचा हा चौकार पाहायला मिळतोय. कॅच होता परंतु शतरक्षक पोहोचलेला नाहीये. तिथून 2 शतरक्षकांनी प्रयत्न देखील केला परंतु त्यांना अपयश आलं आणि त्यानंतर मात्र ह्या 4 धावा तब्बल मोजावा लागला निलेशला. निलेश एक चांगला गोलंदाज आहे. सुरुवातीला 2 चेंडू त्यानं दाट फेकले होतं, तर इथून थोडासा तो निराश असेल फिल्डिंगमध्ये. कारण मागची मॅच आपण पाहिली होती, कांडोली संघाने देखील याच चुका केल्या होत्या आणि त्या चुका शेवटपर्यंत त्यांना अगदीच कारणीभूत ठरल्या. तो सामना त्यांना गमावला होता. जणू काही तेच ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच दिशेला शेवटच्या 5व्या चेंडूवरती सोडलेला तो चौकार आणि तिथून मॅचमध्ये शिरसाव केला होता वनमर संघानं आणि तिथून त्यानं मागं वरून देखील पाहिलं नव्हतं. त्यांना वाटलं होतं की शेवटच्या बॉलवरती मी षटकार मारणार, एवढा विश्वास होता त्या फलंदाजाला चौकार मारणार आणि तो चौकार त्यानं मारून संघाला विजय संपादित करून दिलं होतं. टॉस आणि त्याला फेकून दिलंय अगदी खेळाडू कक्षाला सलामी देत ठोकलाय. या वेळेस मात्र फलंदाज सुरेश बघा जास्त जर असेल दुखापत तर प्लीज आता शेवटची वॉर्निंग आहे. फलंदाज आपण बाहेर यायचं. यावेळेस अशा चुका आम्ही देखील पाहू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये आणि सामनामध्ये जास्त खरं तर एखादी ठीक आहे, एखाद्या वेळेस आपल्या दुखापत होत असेल तर आम्ही मान्य करू शकतो, पण दुसऱ्या वेळेस आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा खेळू देणार नाही आहे. जास्त दुखापत असेल तर प्लीज आपण या बाहेर. आपल्याला आयुष्यभर क्रिकेट खेळायचं आहे परंतु स्वतःच्या जीवाशी खेळू नका, एवढं करू नका मित्रांनो. कारण जास्त दुखापत असेल तर आपण स्वतःहून या बाहेर. स्वतःला देखील समजलं पाहिजे की मला शक्य नाही आता खेळण्यासाठी, थोडंसं माझ्या जास्तच दुखापत जाणवते आहे, त्यामुळे स्वतःहून या. वारंवार सामना डिस्टॉप देखील होतो आहे, त्यामुळे स्वतःहून आपण जर जास्त दुखापत असेल तर या आपण बाहेर. नवीन खेळाडूला संधी द्या, आपल्याला चान्स भेटेल असं नाही की चान्स भेटणार नाही आहे, पण जास्त दुखापत जाणवत असेल तर स्वतःच्या जीवाशी आपण खेळू नका प्लीज.
आम्हालाही ठाऊक आहे सामना अगदी इम्पॉर्टंट आहे, दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. परंतु आज खरे तर खेळाडू सुरेश थोडंसं दुखापत आहे, परंतु तरी सुद्धा त्यांना इथून अजूनही धीर सोडलेला नाही आहे. 2 चौकार 1 षटकार टीमला अगदी त्याचं मी तर म्हणेन टीमला गरज आहे आणि तो इथून लढतोय मैदानाच्या आतमध्ये, उठतोय पडतोय झडतोय आणि त्याच्या बॅटमधून धाबा देखील येत असताना आपण पाहिलं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे, त्या ठिकाणी पंच इशारा करतायत. 2 ओव्हरमध्ये धाबा बनल्यात 32 धाबा, 16.00 सरासरी या 2 षटकामध्ये धावा बनवल्यात वाऱ्याच्या वाडी क्रिकेट संघाने. येणाऱ्या आता 12 बॉल आणि 22 धावा संख्येची अजूनही गरज आहे. सामना अगदी सोपा झालेला आहे, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 12-22 हे समीकरण जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीला 16.00 सरासरी धावा बनवल्यात. आता येणारे 12 मध्ये 22 आणि की 11.11च्या सरासरीनं 0-0 सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. ती अर्थातच वाऱ्याची वाडी क्रिकेट संघाला एखादं कमी धावांचं षटक, एखादं चांगलं षटक पनवेल गाडेश्वर टीमला हवं आहे आणि त्यासाठी इथून विश्वास दाखवलाय प्रेम ह्या गोलंदाजावरती. 12 मध्ये 22 काय घडणार, त्या मॅचचं गणित काय असणार, येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. ओ पायखाड प्रेम एक युवा गोलंदाज आहे आणि त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोफवली आणि त्या जबाबदारीला जुगारत साकारत तो गोलंदाजी करतो आहे. पहिला चेंडू आला डॉट आणि इथून समीकरण असेल 11 मध्ये 22 धाबा. क्या बात है प्रेम. आज जरी बॅटिंग त्याला भेटली नाहीये, जरी त्याला मी तर म्हणेन बॅटिंगसाठी तो आला नाही मैदानाच्या आतमध्ये, पण तो गोलंदाजीमध्ये तो आपला दमखम दाखवत असताना जे काम शुभम चौधरीला करता आले नाही, जे काम निलेशला करता आले नाहीये, ते काम प्रेम इथून दाखवत असताना बॉट बॉल. क्या बात है. चांगला चेंडू रिलीज केला पुन्हा एकदा, शरीराचा वेग घेणारा पंचदर्शत्वात लेग पाईक आणि इथून 3 बॉल नंतर 1 धाव खर्च केली आहे फक्त. क्या बात है. कमालीची गोलंदाजी कधीतरी पाहायला मिळते प्रेम ह्या गोलंदाजाची. इथून जर या षटकामध्ये धावा आल्या नाही तर इथून यू टर्न घेणारं षटक कधीतरी पाहायला मिळेल. या मॅचला कलाठी देणारं षटक ठरू शकेल का. पंचांच्याकडे लाबूड अपील पाहायला मिळते, परंतु आमचं तटस्थ पंच त्या ठिकाणी आहेत. ऑफिसर सुरेश निरगुडा सर आहेत, त्यांच्या सोबतीला आकाश सर आहेत. दोघांना आपण शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅच त्यांना खेळायची आहे, परंतु आज पंचांचं काम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण रात्रीमध्ये आहे. क्या बात आहे प्रेम, क्या बात आहे. आज शब्द नाहीये तुझ्यासाठी. आज ज्या पद्धतीने तू गोलंदाजी केली आहे, 5 बॉलमध्ये मी तर म्हणेन फक्त 1च धाव आणि गाडेश्वर टीमचा तारणहार गोलंदाज मी तर म्हणेन या गोलंदाजाकडे पाहिलं जाईल. आणि ज्या पद्धतीने गरज होती ना, त्याच पद्धतीने त्याची गोलंदाजी राहिली आहे. वेल प्लेड प्रेम, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रेमसाठी. फक्त 1 धाव त्याने खर्च केले आणि निर्णायक क्षणी ज्या ठिकाणी प्रेशर होता, कारण 12 मध्ये 22 ची गरज होती आणि अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये प्रेमने फेकलेला निर्णायक क्षणी षटक या सामन्याला अगदी खलाटी देऊन जाईल. आणि येणारे आता 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात त्या अर्थातच 21 धाबा. 6 मध्ये 21 हे समीकरण. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज गाडेश्वर टीम. आपण आधीच आपल्याला उशीर देखील भरपूर झालेला आहे, त्यामुळे प्लीज हा कॅमेरामॅन जरा आपले जे आजूबाजूचे जे क्षण आहेत, आपलं जे चंद्र आहेत, धुगा आजूबाजूची झाडी जे आहे ते आपण कैद करायचे थोडे.
हेच डेफिनेटली एक क्षणचित्र आपण जे लाईव्ह प्रेक्षक वर्ग जो पाहतोय त्यांच्यासाठी हे क्षणचित्र जे आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्यात. खरं तर त्यांना अशी क्षणचित्र दाखवून या ठिकाणीची जी झाडी आहे, जे डोंगर आहेत ते आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून खरं तर त्याच्यावरती फोकस करत जा मधोमध्ये आणि ते तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत जा. थँक्यू सो मच. 6 मध्ये बनवायच्यात त्या 21 धाबा. 6 मध्ये 21 समीकरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज रमेश, फिरकीचा जादूगार रमेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. रमेश देखील एक चायनामॅन गोलंदाज आहे. फिरकी दोन्ही साईडनं चेंडू वळवण्याची किम्या या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. ओ गॉड, उंच गेलाय. चान्स होता त्या ठिकाणी, खेळाडू पोहोचले होते परंतु चेंडूचा आता पत्ताच नाहीये त्यांना. चेंडू कुठे गेला, काय झाला, कुठे काहीच समजलं नाही आणि इथून या बॉलवरती मिळत आहेत त्या 2 धाबा. 5 बॉल 19 धाबा. 5 बॉल 19 धाबा. एखादा षटकार, एखादा बिग हिट सामन्याला कलाटी देऊन जाईल. तिसऱ्या पंचांची माग पुन्हा एकदा केली जाईल. नेक्स्ट बॉल आम्ही चेक करू. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने रेडी राहायचं. एका बाजूला भेकरे संघ असेल, दुसऱ्या बाजूला असेल संघ फणसवाडी क्रिकेट संघ. ओ यावेळेस मात्र बॉल सी मारायच्या पलीकडे चाललाय. अगदीच मैदानाला गुदगुल्या करत 4 रन चौकार. थोडस थांबायचं बघा पंच, आपण थांबायचं गोलंदाजाला. ऑफिशियल इट इज अ फेअर डिलिव्हरी सर. थोडं थांबायचं बघा. आमच्या ऑफिसरला या ठिकाणी आलेले आहेत. आता पुन्हा एकदा आम्ही चेक करतोय. सर इट इज फेअर डिलिव्हरी. चौकार आलाय आणि समीकरण इथून बदललेला आहे. यावेळेस मात्र सिल्वर पद्धतीचा चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि ह्या बॉलवरती देखील कुठलीही धाव मिळत नाही. येणारे आता 3 बॉल आणि 3 मध्ये 15 धावसंख्येची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. आता 2 बॉल आणि 15 ची गरज. रमेश व्हॉट बॉलिंग पाहायला मिळती आहे. तर सुरुवातीला धावा खर्च केल्या होत्या शुभम चौधरीने देखील. हेलिकॉप्टर लँड होईल. कॅमेरामॅनना सलामी देत अगदीच बॉल सी मारेच्या पलीकडे लेट आलाय परंतु थेट आलाय. सीमा पार षटकार. हा नो बॉल आला ना तर मजा येईल मॅच मध्ये. चला बॉल द्यायचा आहे. 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. तर हे फटके जे अगोदर यायला हवे होते ते फटके आता थोडेसे उशिराने येत आहेत. मी तर म्हणेन 1 बॉल 9 ची गरज. आणि इथून सामना जिंकलाय पनवेल गाडेश्वर टीमला आणि इथून पराभूत झालाय वाऱ्याची वाडी क्रिकेट संघ. सुरुवातीला वाऱ्यासारखा त्यानं धावा बनवलेला परंतु शेवटच्या